देवी भागवत महापुराण कथा सप्ताहातील आजचा षष्ठम दिवस। स्थान देवता, कुल देवता, ग्राम देवता, गुरुदेवता, संत देवता, इष्ट देवता, सद्गुरु देवता, ब्राह्मण देवता सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि उपस्थितीने चालू असणाऱ्या अखंड नाम सप्ताहामध्ये वर्ष 19 पहाटे काकडा भजन, श्री संत तुकोबरायांची गाथा पारायण, श्रीमद देवी भागवत कथा, हरिपाठ आणि हरिकीर्तनाचा आपण लाभ घेत आहात। त्यामध्ये देवी आदिमाया शक्तीची वाङ्मय सेवा करत असताना आपण देवी भागवत कथा श्रवण करत आहोत। ज्या देवी भागवत कथांतर्गत धर्माचं पालन करण्यासाठी हरिश्चंद्र राजांनी संपूर्ण जीवन पणाला लावलं। सर्वाधिक प्रेम करत असणाऱ्या राज्याचाही त्याग केला धर्माचं पालन करण्यासाठी। त्याही पेक्षा अधिक प्रेम करत असणाऱ्या स्त्रीचाही त्याग केला धर्माचं पालन करण्यासाठी। अतिशय प्रिय असणारा दिव्य मुलगा रोहित, जो पुत्र कामेष्टी यज्ञ करून त्यांना प्राप्त झालेला होता, तो पुत्र सुद्धा त्यांनी पणाला लावला। कशासाठी? धर्माची, धर्माला वाचवण्यासाठी, अधर्म होऊ नये म्हणून। आपल्या जीवनातलं आपण दिलेलं वचन हे असत्य व्हायला नको म्हणून सत्याचं पालन आणि धर्माचं पालन करण्यासाठी त्यांनी स्वतःलाही विकून टाकलं। कारण काय? केवळ धर्म जिवंत राहिला पाहिजे, धर्म शिल्लक राहिला पाहिजे, अधर्म होता कामा नये। एका राजाकडून जर अधर्म झाला तर भविष्यामध्ये प्रजा सुद्धा अधर्म करेल, राजाचं अनुकरण करेल। म्हणून ज्येष्ठाने चुकायला नको, याच्यासाठी स्वतः आपल्याकडून चूक व्हायला नको म्हणून राजा यांनी अधर्म होऊ दिलेला नाही। कारण जर ज्येष्ठाकडून चूक झाली तर कनिष्ठ सुद्धा त्यांच्यासारखं बघूनच तशा पद्धतीने आचरण करत असतात। राजा जर खोटं बोलायला लागला, राजा जर चुका करायला लागला, राजा जर अधर्म करायला लागला तर प्रजा सुद्धा अधर्म करते। म्हणून आधी ज्येष्ठाचं कर्तव्य असतं की त्यांनी कधीही अधर्म होऊ देऊ नये। तसंच घरामध्येही जे ज्येष्ठ असतात त्या ज्येष्ठांचंही आद्य कर्तव्य असतं की आपण आपल्या हातून कोणताही अधर्म करायचा नाही। जर घरातले ज्येष्ठ अधर्म करायला लागले तर घरामध्ये जेही मुलं मुली लहानाचे मोठे होत आहेत तेच ज्येष्ठांचं बघतायत आणि त्यांच्या पद्धतीने अनुकरण करतायत। घरामधले आजोबा जर रोज सकाळी उठल्यानंतर काकडा करत असतील, सकाळी उठल्यानंतर देवपूजा करत असतील, देवाऱ्याजवळ बसून काहीतरी वाचन करत असतील, घंटी वाजवत असतील, तर छोटंसं बाळ ज्याला काही समजत नाही तेही रांगत रांगत येतंय आणि आजोबांच्या मांडीवर बसून तेही घंटी वाजवतात। काही दिवसानंतर आजोबा जे टाळ वाजवतायत तोच टाळ मागे पुढे जरी वाजला तरी सुद्धा ते बाळ टाळ घेऊन वाजवण्याचा प्रयत्न करत। का? कारण ज्येष्ठ जसे करतात तशाच पद्धतीने आचरण हे लहान सुद्धा करत असतात। आणि जर घरातले ज्येष्ठच खोटं बोलत असतील तर, घरातले मोठेच जर सायंकाळी येत असताना डुलत येत असतील आणि त्यांनी जर आपल्या मुलामुलींना सांगितलं, हे बघा व्यसन करणं वाईट आहे, त्याच्याने धन बर्बाद होतंय, कोणी चांगलं म्हणत नाही, इज्जत मान सन्मान शिल्लक राहत नाही, असं जर डुलत येणारे सांगत असतील तर ऐकणारे म्हणतील मनातल्या मनात, आधी तुम्ही सुधरा मग आम्हाला शिकवा। म्हणून सांगण्याच्या आधी
आपल्या जीवनामध्ये आपण किती उतरवलेला आहे हा ज्याचा त्याचा ज्याला त्याला विचार करावा लागतो. कारण या जगाचा एक नियम आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मनस्य अन्यत वचस्य अन्यत. मनामध्ये वेगळं आणि आचरणामध्ये वेगळं, वाचेवर वेगळं असं जर मनुष्याचं वर्तन असेल तर ते काही दिवसानंतर उघडं पडल्याशिवाय राहत नाही. कदाचित आपल्या आचरणाने आपण देवाला जगाला फसवू शकतो. मोठमोठ्या माळा, फार मोठा गंध आणि पारमार्थिक असल्याचं आचरण करून, म्हणजे तशा पद्धतीने पेहराव आणि तशा पद्धतीने आपलं वागणं लोकांना दाखवून आपण लोकांना फसवू शकतो. पण मनुष्य देवाला कधीही फसवू शकत नाही. देवाला कधीही मनुष्य फसवू शकत नाही. देव प्रत्येक क्षणाला आपल्याकडे बघतोय, आपण काय करतोय, काय करत नाही, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. कारण भगवान परमात्म्याचा दूत जे यमदेवाजवळ असतात ते दूत CCTV कॅमेरा घेऊन आपल्या मागे पुढे कायम असतात. कुणाचं लक्ष नसताना जरी आपण काही बोललो असेल, काही केलं असेल, एखादा मोबाईल पडलेला असेल, कुणाचं लक्ष नाही, घेऊन स्विच ऑफ करून जरी खिशात ठेवला असेल, कुणी नाही जरी बघितला, पण चित्रगुप्त CCTV कॅमेरा घेऊन आपल्या मागे पुढे फिरतात. आणि नुसतं देहाचंच चित्रीकरण करतायत असं नाही, आपल्या मनामध्ये आपण काय विचार करतोय याचंही चित्रीकरण करण्याचं दिव्य असं यंत्र त्यांच्याकडे आहे. मनात कोणता विचार करतोय, शरीराने आपण काय करतोय, वाचेने आपण काय बोलतोय, याचं संपूर्ण चित्रीकरण ते करतात. आणि एकदा की वरती गेलो त्या ठिकाणी सगळी फाईल खोलून आपल्याला दाखवली जाते. एवढे एवढे उद्योग केलेले आहेत, इतके इतके पराक्रम केलेले आहेत. म्हणून मानवाचं वर्तन हे चांगलं असलं पाहिजे. आतही तेच आणि बाहेरही तेच असलं पाहिजे. ज्येष्ठाचं वर्तन चांगलं असलं तर कनिष्ठ सुद्धा त्यांचं वर्तन घरातल्यांचं तसंच होत असतं. आणि घरातले खोटं बोलत असतील तर आता खोटं बोलण्यासाठी कुणाला सांगायची गरज नाही, प्रत्येकाकडे एक यंत्र आहे. काय? कोणतं? खोटं बोलायला सांगायला कुणाला सांगावं लागत नाही. फोन केला कुठे आहेत विचारल्यानंतर सांगतात इथेच आहे आणि असतात दुसऱ्या गावाला. पण काही दिवसानंतर जर कनिष्ठांना हे समजलं की ज्येष्ठच वर्तन वाईट करतायत तर कनिष्ठ सुद्धा त्यांच्या पद्धतीने वागतायत. एक छोटंसं बाळ एका घरामध्ये नेमकंच काही दिवसांपूर्वी बोलायला लागले. वडिलांना फोन आला एका व्यक्तीचा. त्या व्यक्तीने पैसे घेतलेले होते दुसऱ्या व्यक्तीचे. वेळ टळून गेलेली होती, दिवस निघून गेलेला होता, तरी सुद्धा पैसे वेळेवर वापस केलेले नव्हते. म्हणून ज्याचे पैसे होते तो पुन्हा पुन्हा फोन करत होता. त्या व्यक्तीने फोन नंबर बघितला आणि लहान त्या घरामधल्या छोट्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल दिला आणि त्या मुलाला सांगितलं, सांग की माझे बाबा घरात नाही आहेत. त्या मुलाने मोबाईल घेतला, फोन उचलला, कानाला लावला आणि सांगितलं, माझे बाबा सांगतायत की ते घरात नाहीत. त्याला समजलं नाही की मला हे खोटं बोलायला लावताय. त्याने खरं सांगितलं की माझे बाबा सांगतायत की ते घरात. म्हणून ज्येष्ठाचं आचरण चांगलं असलं पाहिजे. काही दिवसानंतर त्यालाही समजतंय की आपले बाबाही खोटं बोलताय, मग आपल्याला खोटं बोलायला काही हरकत नाही. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत् देवे तरो जनाः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. याच्यासाठी ज्येष्ठाचं आचरण चांगलं असलं पाहिजे. म्हणून धर्माचं आचरण आधी राजाने करून दाखवलं. धर्माचं पालन करण्यासाठी
त्यांनी सगळं काही न्योछावर केलं. आणि धर्म काय करतो? धर्म हा जो धर्माचं रक्षण करतोय, जो धर्माचं पालन करतोय, धर्म त्याचंही रक्षण करतोय. धर्म रक्षती रक्षिताः. जो धर्माचं पालन करतो, धर्म त्याचं पालन करतोय. म्हणून मनुष्याचं आचरण हे धर्मपरायण असलं पाहिजे. धारयती इति धर्म, हा जो धारण करण्यासारखा आहे त्याला धर्म म्हणतात. याच धर्माला वाचवण्यासाठी अधर्म व्हायला नको. धर्मवीर संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडलं आणि पकडल्यानंतर औरंगजेब सांगायला लागला, माझी एकुलती एक मुलगी आहे, मी तुम्हाला देतो. जर तुम्ही माझ्या मुलीशी विवाह केला आणि फक्त म्हटले की मुझे इस्लाम कबूल है, मी जेवढं ही धन संपत्ती आहे सगळं तुमच्या चरणावर समर्पित करून देईन, फक्त तुमचा धर्म तुम्ही सोडा. धर्मवीर संभाजी महाराजांना 40 दिवस बिना अन्न पाण्याचं ठेवून त्रास देण्यात आला. धर्म सोडणार नाही नकार दिल्याबरोबर गरम उकळलेले सळया त्यांच्या डोळ्यात टाकून डोळे फोडण्यात आले. अतिशय तापलेलं असं सळयांनी त्यांच्या अंगाला चटके देण्यात आले. त्यांच्या जिभेला त्रास देण्यात आला, चटके देण्यात आले. एवढंच काय, त्यांच्या अंगावरचं जी कातडी आहे तीही काढण्याचा प्रयत्न केला गेला. भयानक असा त्रास देण्यात आला. कशासाठी? फक्त धर्म बदला एवढाच शब्द बोलावा त्यांनी. पण मी मरून जाईल परंतु धर्म बदलणार नाही किंवा माझा धर्म सोडणार नाही, या विचारावर ठाम असणाऱ्या धर्मवीर संभाजी राजांनी प्राण गेले तरीही त्यांनी धर्म सोडला नाही. हे जीवन ते महापुरुष जगलेले आहेत, म्हणून त्यांना धर्मवीर म्हटलं जातं. पण आजची स्थिती अशी आहे की 1000-500 रुपयांसाठी आपण आपले मत विकून टाकतो. अशी स्थिती, ही जर घटना त्या काळातल्या लोकांनी बघितली असती तर त्यांना किती वाईट वाटलं असतं की धर्माला वाचवण्यासाठी आम्ही आमचे प्राण त्याग करायला सुद्धा मागे पुढे बघितलं नाही, आणि आज अधर्म करत असणारे लोक 500 रुपयासाठी विकले जात आहेत. म्हणून ही देवी भागवत कथा तुम्हा आम्हाला सांगते की मनुष्याने धर्माचं रक्षण, धर्माचं पालन केलं पाहिजे. धर्म म्हणजेच देव आहे, धर्म म्हणजेच भगवती आहे, धर्म म्हणजेच परमात्मा आहे. जो धर्माचं आचरण करतोय देवी भगवती त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. धर्म सोडला नाही म्हणूनच देवी भगवती प्रकट झाली, आणि देवी भगवतीच्या कृपेने हरिश्चंद्र राजाला राज्यही प्राप्त झालं. तारामती पुन्हा अयोध्येच्या राजगादीवर राणी म्हणून बसल्या, आणि रोहित सुद्धा मृत अवस्थेतून देवी भगवतीच्या कृपेने जिवंत झाला. याचं कारण केवळ धर्माचं पालन केल्यामुळे देवी भगवतीने कृपा केलेली आहे. म्हणून भगवान परमात्म्याची कृपा करण्यासाठी फक्त परमार्थच गेला पाहिजे असं नाही, तर त्याच्याबरोबर सत्य आणि धर्माचं सुद्धा आचरण आपण केलं पाहिजे. एका बाजूला व्यक्ती फार खोटं बोलत असेल, अधर्म करत असेल, त्याचं आचरण चुकीचं असेल, आणि एका बाजूला सकाळपासून सायंकाळपर्यंत जर ग्रंथ वाचन करत असेल, तर उत्तर द्या, त्याला देव भेटेल का? का भेटणार नाही? कारण एका बाजूला अधर्म चालू आहे आणि एका बाजूला परमार्थ चालू आहे. भगवान परमात्म्याला अधर्म करून परमार्थ करणारा व्यक्ती कधीही आवडणार नाही. धर्माचं आचरण, सत्य वचन आणि त्याच्यासोबत परमार्थ, तेव्हा भगवान परमात्म्याची कृपा होत असते. एखाद्या व्यक्तीला जर असं वाटलं की मी रोज नामस्मरण करेल, इकडे पाप करेल आणि ते पाप नामस्मरणाने धुवून काढेल, नाही, असं होऊ शकत नाही. एका बाजूला अधर्म करत असेल आणि एका बाजूला पाप कर्म होत असेल, भगवान परमात्म्याला असा धर्म सुद्धा मान्य नाही.
की ज्या धर्माच्या मागे अधर्म लपलेला असेल तो धर्म सुद्धा भगवान परमात्म्याला मान्य नाही. याच्यानंतर देवी श्री राधाजींचा जन्म कसा झालेला आहे